तृतीय चतुर्थ क्रमांक पटकावलेले संघ आणि त्यांचे खेळाडू आपण सर्वजण मुख्य व्यासपीठाच्या समोर या मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण बक्षीस वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि बक्षीस वितरण समारंभ देखील या ठिकाणी आपण संपन्न करतोय। चला विनंती आहे विजेते उपविजेते संघ आपण समोर या। अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव संघाला विनंती आहे। ते सगळे घेऊन या ना पुढं। हा या स्टेजच्या पुढे घेऊन या। तोपर्यंत हे नाव घ्या चल। नाही लाईव्ह चालू आहे दुसरा कॅमेरा चालू आहे ना। त्यानंतर काय विशेष सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय। ज्यांनी आपल्या स्पर्धेला प्रांतचं सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे युवा उद्योजक आदरणीय जीवन आप्पा केदारी यांच्या सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा। त्यानंतर युवा उद्योजक आदरणीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्ट्सचे ओनर त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। मी गणेशदादा मराठे यांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। त्यानंतर युवा उद्योजक श्री ओमकार शेठ जाधव आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होते। ओमकार भाऊंना विनंती केला तर आपणही सन्मानाचा स्वीकार करावा। युवा उद्योजक श्री संदीप टिळेकर आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा। युवा उद्योजक श्री रणधीर भाऊ टिळेकर आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। आपल्याला विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। काही विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। मान्यवर पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। युवा उद्योजक आणि जीके स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय गणेशदादा मराठे यांना विनंती आपला सन्मान केला जातो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या। त्यानंतर युवा उद्योजक श्री ओमकार शेठ जाधव यांना विनंती केला तर आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। ओमकार भाऊंना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। आयोजकांच्या शुभास्ते आपण काय विशेष सन्मान या ठिकाणी करतो। आकर्षक सन्मान चिन्ह देऊन इथे आपण पाहिलं तर सन्मानित केला जाते। त्यानंतर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊ शहर अविनाश आबा बसे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। ज्यांनी आपल्या स्पर्धेला भोजन व्यवस्थेचं सौजन्य दिलेलं आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। अविनाश आबा बसे यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा। युवा उद्योजक श्री हनुमंतजी भोरे आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा। त्यानंतर युवा उद्योजक श्री ओमकार शेठ जाधव आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यांना विनंती केला जाते आपण सन्मानाचा स्वीकार करावा। ज्यांनी
आपल्या स्पर्धेसाठी सामन्यांचं थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हचं सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे. चेअरमन MEH एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड श्री राजेशभाई प्रभाकर टियेकर यांच्या सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रद्युम्न दादांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं या ठिकाणी आपला सन्मान तो मात्र संपन्न केला जातोय. ज्यांनी आपल्या स्पर्धेत चषकचं सौजन्य दिलेलं आहे श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे प्रथम नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती श्री योगेशभाई हनुमंत काळोखे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा. युवा उद्योजक श्री सागर दादा निवृत्ती बसे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सेल देऊगाव श्री प्रथमेश भाऊ आहिरे ज्यांनी आपल्या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपयांचं पारितोषिक सौजन्य केले त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यानंतर ज्यांनी आपल्या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं बक्षीस सौजन्य केले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊ शहर आणि हनुमान क्रीडा संघाचे आधारस्तंभ श्री विवेकभाऊ काळोखे यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. विवेकभाऊंना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करा. आपला सन्मान आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केला जातोय. विवेकभाऊ काळोखे यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊ शहर ज्यांनी आपल्या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिले त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. त्यानंतर ज्यांनी आपल्या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सौजन्य केले रोख रक्कम 55,000 रुपये आणि या पारितोषिकांचं सौजन्य देणारे श्री क्षेत्र देवनगरीचे प्रतितेश युवा उद्योजक आदरणीय सागरदादा काळोखे आपला सन्मान होतोय. सागरदादांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा. प्रथमेश भाऊ आहिरे यांचे शुभागमन होते त्यांना विनंती आपला सन्मान होतोय. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सेल देऊगाव ज्यांनी आपल्या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य केलंय ते आदरणीय प्रथमेश भाऊ आहिरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते आणि त्यांना आपण हनुमान क्रीडा संघाच्या वतीनं सन्मानित करतोय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सौजन्य देणारे युवा उद्योजक आदरणीय राकेश भाऊ टियेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. राकेश भाऊ टियेकर यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा. सागरदादा काळोखे युवा उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सागरदादांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा. साई ग्रुपचे सर्व साई उद्योग समूहाचे सर्व देवनगरीचे प्रतितेश युवा उद्योजक आणि सातत्यानं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य करणारे सागरदादा काळोखे यांचा विशेष सन्मान. त्यानंतर युवा उद्योजक आदरणीय श्रीकांतभाऊ चंबूकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. युवा उद्योजक राकेशभाऊ टिळेकर यांचा विशेष सन्मान. युवा उद्योजक श्रीकांतभाऊ चंबूकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. त्यानंतर आपण आणखीन एक विशेष सन्मान करतो. गेली 7ही पर्व या स्पर्धेशी जोडलेलं व्यक्तिमत्व cricklife.in चे सर्व आदरणीय दीपकजी मंडले सर आणि अमितजी भुजबळ यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मी त्यांना विनंती करेल हा सन्मान स्वीकारण्यासाठी अमित भुजबळ सरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. ज्यांनी गेली 7 वर्ष 7 पर्व आपली संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा 182हून अधिक देशामध्ये युट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपण केलं. अगदी HD क्वालिटीमध्ये ही स्पर्धा आपण गेली 5 दिवस सर्वांनी पाहिली आणि युट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं तर ऑफिशियली मीडिया पार्टनर cricklife.in चा सन्मान अमित भुजबळ सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर फोटोग्राफर आदरणीय शेखरदादा ढोबळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. शेखरदादा ढोबळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न होतोय. त्यानंतर ज्यांनी अचूक आणि बिनचूक स्कोरिंग आपल्या स्पर्धेत केले ते आदरणीय विजयजी साबळे स्कोरर यांचाही सन्मान आपण करतोय. क्रिकेट रोजच्या माध्यमातून गेली 5 दिवस अतिशय सुंदर स्कोरिंग आपण पाहिली आणि इथे सन्मानित आपण करतो. आदरणीय विजय साबळे सरांचा सन्मान संपन्न केला जातोय.
हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं विजय साबळे सरांना आपण सन्मानित करतोय. क्रिकेटचे स्कोरर त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. डी इव्हेंटचे सर्वात यांनी आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य केले. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्रोप देखील आपण पाहतोय. उमेशजी नायडू यांचा विशेष सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. त्यानंतर आवर्जून आपल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या श्री क्षेत्र देऊनगर पंचायतीच्या सर्वप्रथम नगरसेविका सौभाग्यवती ज्योतिताई गोविंद टिळेकर ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मी ताईंना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं आपण ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. माजी पंचायत समितीच्या सदस्य सौभाग्यवती सुरेखाताई चिंतामण टिळेकर ताईंचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मी विनंती करेल आयोजकांच्या शुभ हस्ते ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. माजी स्वीकृत नगरसेवक आदरणीय प्रदीपभाऊ परंडवाल यांचा विशेष सन्मान स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक मध्ये आपण संपन्न करतोय. मी विनंती करेल प्रदीपभाऊंना आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. शिवाजी दादा परंडवाल यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. दादांना विनंती केला ते आपण सन्मानाचा स्वीकार करावा. शिवाजी दादा परंडवाल यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगर आयोजकांच्या वतीनं दादांचा सन्मान आपण करतोय. मावळ तालुका टेनिस हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मनोजदादा दाभाडे यांना विनंती करेल की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपले 2 शब्द मनोगत आयोजकांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मावळ तालुका टेनिस हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे यांना विनंती केली जाते. आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील असोसिएशन आपण पाहिलं तर सातत्यानं खूप चांगलं कार्य आणि खूप चांगलं काम आपण पाहिलं तर करताना आपण पाहतोय. आणि खरं तर गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर मावळ तालुक्याच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम आपले असोसिएशन करताना आपल्या असोसिएशनचं देखील अगदी इतर तालुक्यातील आपण पाहिलं तर क्रिकेटचे खेळाडू ते देखील आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या असोसिएशनचा विचार करून आपल्या असोसिएशनचा देखील गवगवा करताना सातत्यानं पाहायला मिळालेला आहे. आणि मी विनंती करेल मावळ तालुका टेनिस हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे यांना की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्मृती चषक या स्पर्धेचा आज अंतिम दिवस या ठिकाणी पार पडला. निश्चित मी सांगू इच्छितो या स्पर्धेबद्दल. या 7वं पर्व या ठिकाणी आज संपन्न झाले. पण ही स्पर्धा पार पडत असताना या स्पर्धेचे आयोजक संदीप परंडवाल असतील, गणेश भाविताटे असतील, सर्व हनुमान क्रीडा संघ माळीनगर त्यांचं सर्व सहकारी असतील. मी 10 दिवसापूर्वी या ग्राउंडवरती आलो होतो. 10 दिवसापूर्वी आल्यानंतर एवढी जोरदार तयारी या ठिकाणी चालू होती की असं वाटत होतं की उद्या स्पर्धा आहे की काय. म्हणजे एवढं तळमळीने त्या ठिकाणी काम करत होते. आणि निश्चित मी सांगू इच्छितो या मैदानावरती जी खेळपट्टी बनवलेली आहे ते पूर्ण मैदान या ठिकाणी खेळाडूंसाठी पूर्ण नाश्त्यापासून ते जेवणाची पूर्ण सोय या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केलेली असते. आणि निश्चित दरवर्षी मावटेनिकी असोसिएशनला ते हाफ देत असतात. या ठिकाणी मावटेनिकी असोसिएशनला त्यांनी हाफ दिलेत. सर्व खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. आणि निश्चित विजेत्या संघाचे देखील अभिनंदन करेल कारण खूप चांगला संघ या ठिकाणी खेळलाय आणि त्यांच्या जिद्दीत या ठिकाणी निश्चित सार्थक झाला असं म्हणेल. पहिला क्रमांक त्यांनी पटकावला. त्याचप्रमाणे देवगावमधील जो संघ असेल त्यांनी देखील चांगला खेळ केला. सर्व विजय संघाचे अभिनंदन. आयोजकांनी या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित केली त्यांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतो आपल्या पुणे जिल्ह्यातील आपल्या मावळ तालुक्याचा अभिमान देवरोडचा सार्थ अभिमान श्री साजिदभाई तांबोळ यांची दिव्यांग क्रिकेट भारतीय संघात निवड झाली होती आणि त्यांनी विजेतेपद पटकावले आणि त्या स्पर्धेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा एक किताब त्यांनी पटकावला. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून आपण त्यांचा विशेष सन्मान स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषकाच्या वतीनं आणि हनुमान क्रीडा संघाच्या वतीनं आपण संपन्न करतोय. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल मावळ तालुका टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मनोजदादा दाभाडे, नगरसेवक आदरणीय आदित्यभाऊ टियेकर, त्याचप्रमाणे हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे अध्यक्ष आदरणीय संदीपभाऊ परंडवाल या सर्वांच्या शुभास्ते आपण साजिदभाई तांबोळ यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. मी साजिदभाईंना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. ज्यांनी आपल्या भारतीय संघातून दिव्यांगांमधून आपण पाहिलं तर आपल्या मावळ तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून नक्कीच आपण पाहिलं तर त्या संघाची सार्थ निवड झाली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात साजिदभाई तांबोळ या क्रिकेट वेड्या व्यक्तिमत्वाला आणि या क्रिकेट खेळाडूचा विशेष सन्मान देहूरोडचा सार्थ अभिमान आपल्या मावळचा अभिमान. साजिदभाई तांबोळ यांना विनंती करेल 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करावं. 2 शब्द बोला. नाही. साजिदभाईंना विनंती करेल आपण स्पर्धेच्या निमित्ताने 2 शब्द या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक आपण पाहिलं ते संपन्न झालं. खरं तर आयोजकांच्या वतीनं आपला विशेष सन्मान केला. तो भारतीय दिव्यांग संघात निवड झाल्याबद्दल त्याबद्दल काय सांगाल आणि खरं तर आयोजकांनी आपल्याला सन्मानित केले या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेबद्दल तर बोलायचं म्हणजे ही स्पर्धा मावळ तालुक्यात एक नंबरच होती. संदीप भाऊ आणि गणेश भाऊनी जे माझा सत्कार केला आणि पूर्ण देवगाव मावळ तालुक्याने जो सत्कार केला त्यांचा मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. साजिदभाई तांबोळ यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे. त्यानंतर आदरणीय विक्रमदादा बस्से पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विक्रमदादांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. विक्रमदादा बस्से आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावरती आपला सन्मान केला. तो हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सन्मानित केला होते. विक्रम भाऊंचा सन्मान या ठिकाणी संपन्न केलाय. खरं तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वांनी संपन्न होताना पाहिलेला आहे आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या बद्दल आपण पाहिलं तर एक सुंदर असं लेख एका लाडक्या बहिणींनी हनुमान क्रीडा संघ माळीनगर मधील या सर्व सभासद आणि सर्व भावांसाठी खरं तर इथे लिहिलेलं आहे. जे काय त्यांनी त्यांच्या लेखणीतून इथे लिहिलेलं आहे ते नक्कीच मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतोय. मावळ तालुक्याची मानाची क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 7वं पर्व आणि त्याचा बक्षीस समारंभ या ठिकाणी पार पडत असताना व्यासपीठात उपस्थित असणारे देहू शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विवेकभाऊ काळोखे, सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका आणि पदाधिकारी मित्रपरिवार, क्रिकेट प्रेमी आणि महिला माता भगिनी, व्यासपीठात उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पाहुणे आणि समोर उपस्थित असणारे सर्वच क्रिकेटचे खेळाडू या सर्वांना प्रथमतः साष्टांग नमस्कार आणि सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत आहे. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस एक जिवलग मित्र ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांच्यावरील प्रेमासाठी हनुमान क्रीडा संघ गेली 27 वर्षे अविरतपणे खेळ आणि सर्व विभागात एकजुटीनं काम करत आहे. आपल्या मित्राच्या प्रेमाखातर ही स्पर्धा केली 7 वर्षे यशस्वीपणे पार पडत आहे. हनुमान क्रीडा संघाबाबत एकच बोलावशी वाटते, किती अडचणी बिकट प्रसंग येऊ द्या, एकीच्या जोरावरती तुम्ही कायम त्यावरती मात करू शकता आणि करत राहाल, कारण की या रथाची सारथी योग्य आहे. हे नक्की संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहे आणि संघाच्या कार्याला ताईंचा मानाचा मुजरा आहे. आज संपूर्ण गेली महिनाभर आपण पाहिलं तर हनुमान क्रीडा संघ माळीनगर अध्यक्ष संदीपभाऊ परंडवाल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आदित्यभाऊ टियेकर, गणेशभाऊ विदाटे, संदीपभाऊ टियेकर, विवेकभाऊ काळोखे, सागरदादा बस्से, सागरदादा काळोखे आणि सर्वच हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सदस्य सर्व सभासदांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर हनुमान क्रीडा संघ स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव माळीनगर आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन इथे आपल्याला करताना पाहायला मिळेल.
यांनी खरं तर सर्व ज्येष्ठांपासून ते लहान सभासद सहकारी अथक परिश्रम घेताना या मैदान ते आपण पाहिलेले आहेत आणि खरं तर कौतुक करावं लागेल. या सर्वांचं कौतुक करत असताना त्याचे श्रेय या सर्व सहकारी सभासद मित्रांना जातो. सुसज्ज मैदान, भव्य दिव्य मंडप, बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्था, साऊंड, पिण्याचे पाणी अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून अतिशय कौतुकास्पद आयोजन नियोजन करून क्रिकेट प्रेमींची त्यांनी मन जिंकलेलं आहे. ज्या मित्रासाठी इतकी मेहनत घेतली त्यासाठी दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हो वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक मित्र कर आरशासारखा, एक मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा. शेवटी एकच म्हणेल त्या ताईंनी या लेखातून या ठिकाणी लिहिलेलं आहे. माझ्या सर्व भावांचे अगदी हनुमान क्रीडा संघ माळीनगर मधील सर्व सहकारी सभासदांचे कौतुक पाहताना एका बहिणीने अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण असे तुमच्या हातातून यशस्वी कार्यक्रम होत राहो आणि पुन्हा एकदा हनुमान क्रीडा संघ माळीनगरला त्या ताईंच्या वतीनं सदिच्छा आणि शुभेच्छा आल्यात. एकदा जोरदार गजर टाळ्यांचा गजर करून आपण त्या ताईंचं या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी श्री क्षेत्र देहूनगरीचे आपण पाहिलं तर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय विवेक भाऊ वसंत काळोखे, विवेक भाऊंना विनंती करेल आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एक दोन शब्द सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करत आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांतदादा जगताप यांच्या स्मरणार्थ मागील 7 वर्षापासून चालू असलेली ही स्पर्धा, अति भव्य दिव्य स्वरूपामध्ये झालेली ही स्पर्धा, आजचा हा शेवटचा दिवस. अतिशय सुंदर असे सामने आज आपण सर्वांना इथं पाहायला भेटलेले आहेत. मागील 5 दिवस आपण सर्वांनी या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घेतलेला आहे. हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हनुमान क्रीडा संघ तसेच संदीप भाऊ परंडवाल असतील, गणेशदादा असतील, आदित्य असेल व सर्वांनी जे कष्ट घेतले त्यांच्या कष्टाचं आज आपण इथं स्वरूप पाहिलेलं आहे. मी सर्वांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढे छान अशी स्पर्धा ह्या देहूमध्ये आयोजित केलेली आहे आणि तसेच त्यांच्या पुढील कार्यकर्त्यास मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. त्यानंतर आता आपण या स्पर्धेच्या मुख्य पारितोषिक वितरण समारंभ देखील आपण जाणार आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा मुख्य बक्षीस वितरण समारंभ आपण आता सुरू करतोय. सुरुवातीला आपण 4th क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देतोय. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कोंबरे हा संघ आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेत 4th क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि त्या संघाला रोख रक्कम 30,000 रुपये आणि एक स्मृती चषक आपण 2 सन्मानित करतोय. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देखील आपण या ठिकाणी देतोय. मी विनंती करेल क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब नवला कोंबरे या संघाला विनंती आपण या कॅप्टन आणि सर्व खेळाडूंना विनंती आपण या रोख रक्कम 30,000 रुपयांचे पारितोषिक आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक मानाचा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक देऊन आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेचा 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब नवला कोंबरे तालुका मावळ. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मुख्य बक्षीस वितरण समारंभ संपन्न करतोय. सर्वांना विनंती करेल आपण सर्वजण समोर या. नगरसेविका ताईंना विनंती आहे, आईंना विनंती आहे, सर्वजण समोर या. व्यासपीठात उपस्थित सगळेच अतिथी मान्यवर, सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण मुख्य बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न करतोय.
चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण देतो. मी ऋषीला विनंती करेल आपण थांबा. या स्पर्धेच्या बाबतीत एक दोन शब्द मनोगत क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना नवला कुंभरे या टीमकडनं आपण एक दोन शब्द मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप ही स्पर्धा आम्ही गेले खूप दिवस या स्पर्धेची आम्ही वाट पाहत होतो आणि या स्पर्धेमध्ये आमचा संघ या ठिकाणी दाखल झाला. खरं तर आमचा पहिला सामनाच महत्त्वपूर्ण झाला होता, कारण की पहिलाच सामना आमचा सुपर ओव्हर झाला होता आणि तो सामना आम्ही जिंकल्यानंतर आम्ही कॉन्फिडन्समध्ये होतो की आम्ही या ठिकाणी हाफ मारणार. मात्र सेमीफायनलमध्ये आमची गोलंदाजी जरा खराब झाली, त्यामुळे आमचा संघ या ठिकाणी पराभूत झाला. पण पुढील वर्षी आम्ही आवर्जून पहिल्यांदा परत एकदा या ठिकाणी या मैदानावरती आम्ही एंट्री करणार आहोत आणि पुढील वर्षी आमचा अजून चांगला खेळ तुम्हाला या मैदानावरती दिसणार आहे. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. ऋषीदादा पडवळ आणि संपूर्ण क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब नवला कुंभरे भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना हा संघ आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी आपल्या स्पर्धेत ठरतोय. त्यानंतर आता वैयक्तिक पारितोषिक देखील आपण देतो. त्यामध्ये प्रामुख्यानं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण देतोय. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज तो मात्र ठरलाय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? उत्कृष्ट गोलंदाज एक LCD टीव्ही आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी सिद्धेश कीर. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर एक आकर्षक ट्रॉफी आहे, ते देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. एक LCD टीव्ही आहे. योगेश भाऊ काळोखे, सागरदादा काळोखे, सागरदादा बसे यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पाहिलं तर एक आकर्षक ट्रॉफी आणि LCD टीव्ही तो देखील आपण या ठिकाणी देतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्यासाठी सौभाग्यवती ज्योतिताई टिळेकर आणि सौभाग्यवती सुरेखाताई टिळेकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण देऊन सन्मानित करतोय. सिद्धेश कीर ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. सिद्धेश कीरला आपण एक LCD टीव्ही देखील आपण या ठिकाणी देतोय. त्याचबरोबर सिद्धेशला आपण एक आकर्षक ट्रॉफी ते देखील आपण देऊन सन्मानित करतो. उत्कृष्ट गोलंदाज आपल्या स्पर्धेत. सिद्धेशला विनंती करेल या स्पर्धेच्या बद्दल एक दोन शब्द आपण मनोगत व्यक्त करावं. सिद्धेश कीरला विनंती करेल एक दोन शब्द आपण मनोगत व्यक्त करावं आपल्या स्पर्धेबद्दल. तर नक्कीच सिद्धेश पाहायला गेले तर आपण पाहतोय एवढी मोठी मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामध्ये बेस्ट बॉलर हा अवॉर्ड आपल्याकडे आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज LCD टीव्ही आहे आणि ती सुंदर ट्रॉफी आहे ती डिझाईन केलेली. काय सांगू इच्छित या स्पर्धेबद्दल? ही स्पर्धा नक्की तर चांगली आहे. मावळ टेनिसमध्ये मी पहिल्यांदाच खेळत होतो, तरी माझ्या कॅप्टनने मला चान्स दिल्याबद्दल मी कॅप्टनचे आणि माझ्या पूर्ण टीमचे मी आभार मानतो. इतकं सुंदर आज मात्र तुम्हाला प्राइज भेटते, कसं वाटतंय मनामध्ये? काय उत्कंठ शिकायला गेला असतील? तर नक्कीच प्रथमतः होत असतं असं. तर शेवटचा एक प्रश्न, इतकं सुंदर आयोजन नियोजन केलं हनुमान क्रीडा संघ माळीनगर आणि स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन टीमनं, काय सांगाल आयोजनाबद्दल? शेवटचा एक प्रश्न. आयोजन तर नक्कीच सुंदर होतं. ग्राउंड बघितलं तर असं ग्राउंड कुठेच मी अजूनपर्यंत बघितलं नव्हतं. मावळमध्ये पहिल्यांदा खेळत असल्यामुळे नक्कीच आयोजन चांगलं होतं. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण या स्पर्धेतील स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 या स्पर्धेतील 7व्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब, एक मानाची ट्रॉफी, एक LCD टीव्ही, या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा तो आला. घरचं मैदान दणाणून सोडला, प्रेक्षकांची मनं जिंकली. सर्वोत्कृष्ट फलंदाज नाव सांगायची गरज आहे का? तुषार ढोले पकड्या. 111 धावांचा आपण पाहिलं तर सर्वाधिक धावा त्याने या स्पर्धेत बनवल्यात आणि ठरलाय सर्वोत्कृष्ट फलंदाज. बक्षीस देण्यासाठी आदरणीय प्रीतमजी वारगडे साहेबांना विनंती करेल. ॲडव्होकेट राजेंद्रजी तिटकारे साहेबांना विनंती आपण समोर यावं.
प्रतीकदादा जगताप यांना विनंती आपण हे समोर या आणि कांतीलाल तात्या काळोखे या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण एक उत्कृष्ट फलंदाजी एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर मनोज कुमार जाधव श्री विश्व केटरर्स यांच्या वतीनं एक LCD TV आहे आणि तो देखील आपण देऊन सन्मानित करतोय तुषार टोलेला. तुषार डोलेला आपण उत्कृष्ट फलंदाज हा किताब देखील आपण या ठिकाणी देतोय. तुषारनं आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत केली. सर्वाधिक धावा त्यानं बनवल्या 111 धावा आणि त्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवता सर्वोत्कृष्ट फलंदाज. तुषारला विनंती करेल आपण या स्पर्धेबद्दल सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब आपल्याला मिळतोय. 1-2 शब्द मनोगत व्यक्त करावं तुषार डोले. नक्कीच आपण पाहायला गेलो तर बेस्ट बॅटर्स हा अवॉर्ड तुषार तुमच्याकडे येतोय. कसं वाटतं तुम्हाला आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? प्रथमतः गेले तर 3 वर्षातून माझा फॉर्म वापस आला आहे आणि 3 वर्षानंतर मला बेस्ट बॅट्समन भेटलं. खूप आनंद वाटतोय. नक्कीच आनंद तर आहेच आणि तुम्हाला देखील जास्त शुभेच्छा असेल पुढील वाटचालीसाठी. मनापासून धन्यवाद. धन्यवाद तुषारचं अभिनंदन. मी पुन्हा एकदा त्याच गोष्टीची या ठिकाणी प्रचिती करून देतोय. खर तर हनुमान क्रीडा संघ माळीनगर आयोजित आपण पाहिलं तर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 7वं पर्व आपण संपन्न होताना पाहिलं. परंतु 6व्या पर्वाची मातीची खेळपट्टी आपण पाहिली आणि 7व्या पर्वात देखील जी मातीची खेळपट्टी आपण पाहिली अतिशय सुंदर खेळपट्टी बनवण्याचं काम आपण पाहिलं तर आदरणीय संजय भाऊ लक्ष्मण टिळेकर आणि हनुमान क्रीडा संघाच्या सगळ्या संघ सहकार्यांनी केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा संजय भाऊ टिळेकरांचं खूप खूप मनापासून ऋणी आहे, आभारी आहे. कारण का पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील खेळाडूंना पुन्हा एकदा चुनं ते सोनं क्रिकेट अर्थात मातीच्या खेळपट्टीवरती खेळण्याचा खरं तर एक खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर ही खेळपट्टी बनवून आपण पाहिलं तर खेळण्याची संधी दिली. त्याबद्दल संजय भाऊ टिळेकर आणि हनुमान क्रीडा संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभारी आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतो या स्पर्धेत. फायनल मॅन ऑफ द मॅच बडे मॅच का बडा खिलाडी. 2च मॅच खेळला, एक क्वार्टर फायनल एक मेगा फायनल आणि ठरतोय या स्पर्धेत फायनल मॅन ऑफ द मॅच. 42 धावा 3 विकेट घेत अष्टपैलू ऑलराऊंडर मावळचा बाहुबली स्वरांजन गायकवाड. स्वरांजनला आपण खरं तर हा फायनल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी राजेश अण्णा परंडवाल यांना विनंती करेल आपण समोर या. माजी स्वीकृत नगरसेवक प्रदीपभाऊ परंडवाल यांना विनंती आपण समोर या. प्रद्युम्न दादा टिळेकर यांना विनंती आपण समोर यावं. गणेश भाऊ शंकर टिळेकर यांना विनंती केला ते आपण या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण फायनल मॅन ऑफ द मॅच स्वरांजल गायकवाडला या ठिकाणी देऊन करतोय सन्मानित. स्वरांजल गायकवाड ठरतोय फायनल मॅन ऑफ द मॅच. हा पुरस्कार आपण देतोय. मी स्वरांजनला विनंती करेल फायनल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला देऊन सन्मानित केला ते. या स्पर्धेबद्दल 1-2 शब्द आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. संपूर्ण बक्षीस मॅन ऑफ द मॅच एक टी शर्ट कॅप त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर एक फ्रूट बास्केट देखील आपण या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅच साठी संपूर्ण बक्षीस या ठिकाणी आपण पाहिलं तर दिले जातात. एक ट्रॉफी आहे, एक कप आहे. मॅन ऑफ द मॅच साठी एक टी शर्ट देखील आपण पाहतो आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्वर्गीय श्रेयश अशोक परंडवाल अर्थात डिंगर दादाच्या स्मरणार्थ अशोकभाऊ परंडवाल यांच्या वतीने एक आकर्षक मेडल आहे ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. स्वरांजन गायकवाड ठरलाय फायनल मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. फायनल मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी. सर्व मान्यवर पाहुण्यांच्या वतीनं शुभ असते ही सर्व बक्षीस या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. स्वरांजन गायकवाड यांना आपण आता मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. स्वरांजन काय सांगशील ज्याप्रमाणे तू फलंदाजी केली गोलंदाजी केली आणि खरं तर एक वेळ असं वाटलं होतं की तळेगाव संघ आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफुट होते आला होता, जीव मुठीत आला होता कारण का तुषार टोलेनं जे कमबॅक केलं होतं त्याबद्दल काय सांगशील आणि फायनल मॅन ऑफ द मॅच मिळतोय त्याबद्दल काय सांगशील? तर मी तर पहिल्यांदा खुश असेन कारण आम्ही या टुर्नामेंट मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आम्ही एंट्री कॅन्सल केली होती आणि नशिबाने आज आम्ही फायनल मारलेली आहे इथं. त्याच्यामुळं मी खूप खुश आहे. आणि तुषार डोले म्हटलं तर आम्ही वाटलं होतं की तुषार डोले जर शेवटपर्यंत राहिला तर तो मॅच संपवू शकतो. जेव्हा त्याची विकेट पडली तेव्हा आम्ही कॉन्फिडन्समध्ये आलो की आता आपण मॅच जिंकू शकतो.
तर आम्ही खुश आणि मी स्वतःला मॅन ऑफ द मॅच भेटली आणि आमच्या टीममध्ये आता सध्या तरी मला वाटतं आमच्या पहिल्या 1-2 ओव्हरला पूर्ण विकेट जात होत्या. कोणीतरी जबाबदारी घेणारा आमच्या टीममध्ये पाहिजे होतं, तर मी आमच्या टीमची जबाबदारी घेतली आणि मी आशा करतो की आमच्या टीममध्ये असे 1-2 प्लेयर अजून मी तयार करणारच आहे की ते असेच माझ्यासारखे जबाबदारी घेऊन खेळतील. सुरंजल भाऊ, शेवटचा एकच प्रश्न आहे. मनोज दादा उपस्थित आहे, आयोजक उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत, प्रेक्षक उपस्थित आहे. आयोजकांनी सांगितलं की ज्यावेळेस मनोज दादांनी सांगितलं ते पुणे जिल्ह्यातील मानाची सन्मानाची प्रतियोगिता आहे, तुम्ही हक्काने खेळा, स्पर्धा चांगली आहे, मैदान चांगलं आहे, मातीची खेळपट्टी आहे आणि क्वार्टर फायनल जिंकल्यानंतर एक शब्द दिला होता तुम्ही आयोजकांना की D11 कोटेश्वरी ही देखील माझी टीम आहे, परंतु तो संघ पराभूत झाला आणि तो संघ स्पर्धेच्या बाहेर पडला, परंतु आम्ही जिंकलो. आणि आता आयोजकांनी सांगितलं की निम्म बक्षीस तुम्ही त्या संघाला देणार आहे का, त्याबद्दल काय सांगाल? निम्म नाही, आज मनोज दाभाडे म्हटलं तर आमचा खरं मार्गदर्शक आहे चांगले. कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही खेळलो, मला वाटतं जेव्हा मी तळेगावमध्ये आलो होतो मोठमोठ्या टुर्नामेंट खेळायला देणारा सुद्धा मनोज दाभाडेच होता. तर D11 काय आणि मी अंबिका काय दोन्ही एकच टीम आहे, पूर्ण बक्षीस म्हणलं तर मी मनोज दाभाडेला देऊ शकतो. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असेल स्वरांजन, तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद स्वरांजन भाऊचं अभिनंदन. त्यानंतर एक विशेष सन्मान आपण करतोय. कामगार नेते आदरणीय नितीन भाऊ जाधव यांच्या सन्माना ठिकाणी केला जातोय. नितीन भाऊंना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं आपला सन्मान केला जातोय. कामगार नेते नितीन भाऊ जाधव यांचा सन्मान आपण करतोय. कामगार नेते वैभव दादा पवार यांचा सन्मान ठिकाणी केला जातोय. वैभव दादा पवार यांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं आपण सन्मानित करतोय. त्यानंतर कामगार नेते राहुल दादा साळुंके यांचा सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं आपण हे विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. कामगार नेते साहेबांचे सन्मान आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केले जात आहेत. त्यानंतर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बक्षीस वितरण समारंभ सुरू आहे. शेवटची काही मुख्य पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहे, परंतु हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी, खेळाडूंना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी आणि सर्वांचं आभार व्यक्त करण्यासाठी हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे अध्यक्ष, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण पाहिलं आदरणीय संदीप बाळासाहेब परंडवाल यांना विनंती करेल आपण 1-2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी, उपस्थित सर्व खेळाडू, विजेत्या संघाचे सर्व खेळाडू यांचे मी प्रथमतः अभिनंदन करतो. जे सन्माननीय पाहुणे आहेत त्यांनी बहुमूल्य असा वेळ काढून बक्षीस वितरणासाठी हजर राहिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रत्येकाला घाई झालेली आहे, प्रत्येक खेळाडूला बक्षीस घ्यायचं आहे आणि कधी घरी जाईल किंवा जल्लोष साजरा करेल अशी प्रत्येकाची मनाची आत्ता कंडिशन आहे. पण ही स्पर्धा पार पाडत असताना ज्या काही पद्धतीने ही स्पर्धा पुढे गेली त्यावरही थोडंसं बोलणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात हनुमान क्रीडा संघाचा एक सभासद, एक जबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात मी सर्वांच्या वतीने 2 मिनिटं या ठिकाणी बोलणार आहे. ही स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक पर्व 7वे ही स्पर्धा पार पाडत असताना खूप मोठी आव्हानं होती. क्रीडांगण बनवण्यापासून, संरक्षण विभागाची त्यासाठी परवानगी घेण्यापासून, त्याच्यानंतर ह्या स्पर्धेचा जो आर्थिक हातभार आहे त्याची जबाबदारी सर्वांवर होती. ही जी काही जबाबदारी होती ही हनुमान क्रीडा संघातील सर्व सभासदांनी खूप मेहनतीने पूर्ण केली. सर्वांनी बहुमूल्य असं सहकार्य केलं. ह्यात मी आवर्जून उल्लेख करेल की आज ही काही एवढी जी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी पार पडली ही अशक्य अशी गोष्ट होती, पण मला अभिमान आहे की हनुमान क्रीडा संघ हे कुटुंब आहे. ह्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता, काही न करता जी जबाबदारी अंगावर पडेल, अंग मेहनतीची असू द्या, आर्थिक असू द्या, शारीरिक असू द्या, मानसिक असू द्या, ही सर्व त्यांनी सक्षमपणे अंगावर घेतली आणि ही स्पर्धा पार पाडली. ही स्पर्धा पार पाडत असताना मी आवर्जून सांगेल की आमच्या संघातील देऊळ नगरपंचायतमधील प्रथम नगरसेवक आदित्य हा कुठल्याही पदाचा, कुठलाही काही न ठेवता आमच्याबरोबर आमच्यासारखा सर्वसामान्य होऊन या मैदानाच्या कामासाठी 1 महिना आमच्यावर राबला. त्यांनी
कुटुंबातलं कार्य असल्यासारखं आमच्याबरोबर राहून या सर्व गोष्टी केल्या, त्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे संजीव असतील, ज्या ह्या खेळपट्टीच्या प्रेमात पूर्ण तालुक्यातील, पूर्ण पुणे जिल्ह्यातील खेळाडू पडले, ज्यांनी कौतुक केलं, मी खरंच मनापासून त्यांचे आभार मानतो. ते कधीच या गोष्टी श्रेय घेत नाही, पण त्यांनी सर्व सहकाऱ्यांना घेऊन एवढी सुंदर अशी खेळपट्टी बनवली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी हे मैदान उपलब्ध करण्यासाठी, संरक्षण विभागाची परवानगी घेण्यासाठी खूप मोठी प्रोसेस होती. पण ही करत असताना आमचे लक्ष्मण भाऊ असतील, राहुल आजबे असतील, आमचे संघातले खेळाडू आहेत, ह्यांच्याबरोबर आमचे मार्गदर्शक राजेश केळकर असतील, ह्यांनी खूप मोलाचे योगदान दिले आणि ही आम्हाला परवानगी मिळवून दिली. आणि त्यांच्या परवानगीमुळं आम्ही हे मैदान तयार करायला सुरुवात करू शकलो आणि आज सगळ्यांसमोर हे मैदान आम्ही ठेवू शकलो. त्याबद्दल मी संरक्षण विभाग आणि या तिन्ही व्यक्तींचे आभार मानतो. कुठली स्पर्धा पार पाडत असताना महत्त्वाचे असतात देणगीदार. ह्या संघासाठी कायम आधारवड म्हणून उभे राहणारे, कायमस्वरूपी कायमपणे ठामपणे उभे राहणारे जी लोक आहेत, ती ह्याही वेळेस परत एकदा ठामपणे आमच्या पाठीमागे उभी राहिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, जे काय असेल ते सांगा, आम्ही त्यासाठी उभे राहू. त्यात राजेश भाऊ असतील, आमचे सागरदादा असतील, सागरदादा भसे असतील, विवेकदादा काळोखे असतील, अशी कितीतरी नावं आहेत की त्या नावांची यादी खूप मोठी आहे. पण ह्यांनी आम्ही सांगल त्या पद्धतीत आम्हाला सहकार्य करणं, ते इथून मागे करत आलेले पुढे करतील, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हनुमान क्रीडा संघ ही स्पर्धा पार पाडत असताना एक मैदान चालू केल्यानंतर आम्ही साशंक होतो की नक्की आपण ज्या पद्धतीतून मागे स्पर्धा पार पाडत आलोय त्या पद्धतीत पाडू शकतो का. ग्राउंडची कंडिशन अशी होती की जी शक्य नव्हती. पण मला आनंद वाटतो आणि अभिमान पण वाटतो, माझे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी एकजुटीनं, म्हणजे त्यात संजय लक्ष्मण टिळेकर असतील, लक्ष्मण शांताराम टिळेकर असतील, आमचे राकेश टिळेकर असतील, आमचे संदीप भाऊ असतील, की ज्यांनी एवढं या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला आहे आणि या ठिकाणी काम केलं आहे. आमचा बंटी असेल, त्याच्यानंतर गणेश तांबे असतील, आमचा देवांग असेल, वेदांत असेल, प्रथमेश जाधव असेल, अमित गोरे असतील, अमोल राठोड असतील, प्रथमेश जाधव असतील, विकास बोडके असतील, राहुल आजबे असतील, ओंकार कवडे असतील, या सर्वांनी अतिशय मेहनतीने या ठिकाणी हे मैदान तयार करण्याची जबाबदारी घेतली आणि ती पार पडली. प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी अवघड आहे, पण मी सांगतो की जे आम्हाला या ठिकाणी मैदान तयार करत असताना जे नव्याने आमच्याबरोबर आले, अगदी ते लहान शाळेतली मुलं असतील, त्यांचे पण मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला, कोणीही नव्हतं, आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात किंवा ह्या गोष्टीचा आनंद घेतला आहे, तर तो त्यांच्यामुळे घेतलेला आहे. तर मी तुम्हा सर्वांना एकदा विनंती करतो की ज्यांनी हे मैदान बनवण्यासाठी मेहनत घेतली, आपला वेळ दिला, त्यांचा तर मी शतशः आभारी आहे. पण तुम्ही पण एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी अभिनंदनासाठी टाळ्या वाजवाव्यात. आता ही स्पर्धा पार पाडत असताना सर्वांचं सहकार्य अपेक्षित होतं. मावळ क्रिकेट असोसिएशन, सर्व देणगीदार, उपस्थित मान्यवर, या सर्वांचंच आम्हाला कायम सहकार्य मिळतं. ह्यांनी ज्या पद्धतीत आम्हाला सहकार्य केलं, तुम्हा सर्वांकडून मी यापुढे अशीच सहकार्याची अपेक्षा करतो. आमचे मावळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज भाऊ ह्यांनी मला या ठिकाणी, मी एक नवीन संकल्पना आणली होती की बाबा या ठिकाणी चौथा जो हाफ आहे, मला देहू पंचक्रोशीसाठी मला एक हाफ खेळवायचा आहे आणि त्यात मी अशा पद्धतीत एक नवीन योजना आणतोय. का तर मला नवीन खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आहे, मला तुम्ही परवानगी द्या. मी मनोज भाऊंचे आणि मावळ क्रिकेट असोसिएशनचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या संकल्पनेला पाठिंबा दिला आणि त्याचंच आज फलित म्हणून आज एक गावचा संघ फायनलमध्ये खेळतोय आणि तो याचा तर अभिमान आहे, पण जी नवीन योजना आणली त्याचं यश आणि पहिल्याच वर्षी हा संघ फायनलमध्ये खेळतोय, त्याबद्दल मी मनोज दादांचे आभार मानतो. हे सर्व काही होत असताना मी परत सांगतो की हनुमान क्रीडा संघ हे एक कुटुंब आहे. हे कुटुंब एवढं मोठं आहे की प्रत्येकाच्या सुखदुःखात ठामपणे उभं राहते, आजही राहते, इथून पुढेही राहील. मी तुम्हाला सर्वांना, सर्व क्रिकेट खेळाडूंना, मावळ क्रिकेट असोसिएशनना आणि उपस्थित मान्यवरांना सांगतो की तुम्ही हक्काने आमच्या पाठीमागे उभं राहताय. आम्ही कधीच, तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवताय तो कधीच आम्ही कमी होऊन देणार नाही आणि इथून पुढे येणाऱ्याही काळात अशाच नवीन उपक्रमांनी
अशाच नवीन नियोजनबद्ध मोठ्या स्पर्धा करू. यासाठी आम्हाला तुमची गरज लागणार आहे. सहकार्य ठेवा. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. त्यानंतर आणखीन एक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आवर्जून विशेष करून विनंती करेल. गेली 5 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून मी सोडले गेले. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6, 6:30, 7 वाजेपर्यंत स्पर्धा संपेपर्यंत अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी या स्पर्धेत ज्यांनी बारकाईनं हनुमान क्रीडा संघ मायनगरच्या सोबतीनं हिरिरीनं सहभाग घेतला, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांचे ज्युनियर ॲडव्होकेट राजेंद्रजी तिटकारे साहेबांना विनंती करेल 1-2 शब्द आपण या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करावं. विनंती करेल सुनील भाऊ विद्यार्थी आपण 1-2 शब्द मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेच्या वतीनं. सुनील भाऊंना विनंती केला ते आपण या सुनील भाऊ विद्यार्थी यांना विनंती करेल की आपण 1-2 शब्द या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांतजी जगताप यांच्या स्मरणार्थ 7वं पर्व क्रिकेट स्पर्धा भरवताना या भरवण्यामध्ये संदीप परंडवाल, गणेशजी विदाटे, नगरसेवक आदित्य टिळेकर आणि संपूर्ण हनुमान क्रीडा संघ एकजुटीने चांगलं परिश्रम करून हे मैदान बनवण्याच्या महिनाभर परिश्रम करून चांगल्या प्रकारे खेळपट्टी तयार केली. हे आत्ता हेच ग्राउंड असं वाटतं की बऱ्याच वर्षभर या ठिकाणी खेळ होत असेल, पण आत्ता त्यांनी केलेली ही तयारी पाहून खरं त्यावेळेस काटेरी झुडपं या ठिकाणी होती. अनेक कष्ट घेऊन त्यांनी ही खेळपट्टी तयार केली आणि खऱ्या अर्थाने एक मोठी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी माळीनगर परिसरामध्ये, देव परिसरामध्ये खेळवण्यात येते. ते त्यांना सहकार्य लाभते. सागर जे काळुके असतील, विवेक काळुके असतील, योगेशजी काळुके असतील, तसेच बसे असतील, असे सर्व मिळून एक देवगाव परिसरात एक खऱ्या अर्थाने क्रिकेटची पंढरी घडवण्यामागे या सर्व कार्यकर्त्यांचं बळ असतं आणि एक मोठी स्पर्धा भरवण्यानंतर सर्व प्रेक्षकांना आनंद देण्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने परिश्रमाचं चीज झालेलं आज मला वाटतंय. आणि मी खऱ्या अर्थाने सर्व हनुमान क्रीडा संघाचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. अशी स्पर्धा भरवत जावा आणि सर्व प्रेक्षकांना आनंद कसा होईल याची तुम्हाला ग्वाही देतो. यापुढेही आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि यापुढेही आशीर्वाद तुम्हाला देतो. धन्यवाद दादा. त्यानंतर एक विशेष सन्मान आपण करतोय. श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे माजी स्वीकृत नगरसेवक प्रदीपभाऊ परंडवाल यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की त्यानंतर आपल्याच हनुमान क्रीडा संघ माळीनगर मधील प्रथमेश जाधव यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे पिता श्री भगवानदादा जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सदस्य प्रथमेश जाधव यांच्या पिताश्रींचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी आपण पाहिलं या 7व्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा एक दणदणीत आणि खणखणीत आवाज तुम्ही ऐकला. आपण पाहतो खेड भूषण, खेड तालुक्यातील वाडा गावचे असणारे सुपुत्र उत्तमजी सावंत सरांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने सन्मान केला जातोय. तर तो सन्मान करण्यासाठी सन्माननीय संदीपभाऊ परंडवाल आणि गणेशभाऊ विधाडे या दोन्ही अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण तो सन्मान संपन्न करतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करण्याचं काम आणि आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून केलं जातं असं एक उत्तम आवाजाचे बादशाह उत्तमजी सावंत सरांचा केला जातो या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं प्रेमाचा गोड असा सन्मान. त्यानंतर आपण मुख्य पारितोषिकाकडे पुन्हा एकदा येतोय. आपल्या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 30,000 रुपये आणि एक स्मृती चषक देऊन आपण सन्मानित करतो. आपल्या स्पर्धेत 7व्या पर्वात तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा.
जोरदार टाळ्यांचा गजर करू. आज स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा या संघाला आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. व्यासपीठातील सर्वच अतिथी मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण सगळे समोर या. आता मुख्य पारितोषिक आपण देणार आहे. वरती देखील व्यासपीठात उपस्थित असणारे सगळे मान्यवर आपण सगळेजण समोर या. सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण ही पारितोषिक देखील आपण या ठिकाणी देतोय. आता तृतीय क्रमांकाला रोख रक्कम 30,000 रुपये आणि एक स्मृती चषक, 30,000 रुपयांचे पारितोषिक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूगाव या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ विवेकभाऊ काळोखे यांच्या वतीने 30,000 रुपये आणि एक आकर्षक तृतीय क्रमांकाची ट्रॉफी अर्थात चषक देखील या ठिकाणी आपण देतोय. चषकचं सौजन्य देणारे नगरसेवक योगेशभाऊ काळोखे, सागरदादा काळोखे आणि सागरदादा बसे यांच्या वतीने आपण हे चषक आणि ट्रॉफीचं सौजन्य आपण पाहतोय. मान्यवरांना विनंती, आपण तिथेच थांबा. त्यानंतर लगेच पुढील बक्षीस आपण देतोय. तत्पूर्वी एक सन्मान आपण करतोय. प्रांतचं सौजन्य आपल्याला दिलेलं आहे. ते आदरणीय ओंकारभाऊ जाधव यांचा विशेष सन्मान आपण करतोय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण देतोय. आपल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 55,000 रुपये विवेक भाऊ काळोखे, सागरदादा काळोखे, सागरदादा बसे यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. सर्वच पांडवरांना विनंती केली. आता आपण सर्वोच्च व्यासपीठावरती या स्पर्धेतील आता मुख्य पारितोषिक देखील आपण या ठिकाणी देतोय. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देतो. आपल्या स्पर्धेत उपविजेता संघ ठरतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन माऊली प्रतिष्ठान देहूगाव. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. या स्पर्धेत उपविजेता संघ आपण पाहिलं तर ठरतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. रोख रक्कम 55,000 रुपये आणि एक स्मृती चषक आपण देऊन सन्मानित करतोय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 चा उपविजेता संघ आणि त्या संघाचं इथे आपण करतोय बक्षीस देऊन अभिनंदन. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी देतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण यानंतर देणार आहोत. या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देखील आपण देणार आहोत. हा पुरस्कार आपण देणार आहोत. मालिकावीरसाठी आपण पाहिलं तर एक LCD TV, त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेत आपण आयोजकांच्या वतीने बक्षीसदात्यांच्या वतीने ठेवलेली होती आणि हा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण आता यानंतर देणार आहोत. मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन, उपविजेता संघाचं अभिनंदन. त्यानंतर आता आपण मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण देतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर एक मालिकेवरची ट्रॉफी आहे. नगरसेवक योगेशभाऊ काळोखे, युवा उद्योजक सागरदादा काळोखे, युवा उद्योजक सागरदादा बसे यांच्या वतीनं. तर मॅन ऑफ द सिरीज साठी एक LCD TV आहे. स्वीकृत नगरसेवक देहू नगर पंचायत आदरणीय योगेशभाऊ मोरे यांच्या वतीने LCD TV चे सौजन्य आपण पाहतोय. आणि आपल्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गेस करा. 9 विकेट, 137 धावा. वन्स अगेन या स्पर्धेचा वन साइड हिरो मावळचा बाहुबली स्वरंजन गायकवाड. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर हा पुरस्कार स्वरंजन गायकवाडला आपण हा किताब देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले. कौतुक करावं लागेल स्वरंजन गायकवाडच्या खेळाचं. अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव या संघाचा अतिशय जबरदस्त खेळ या स्पर्धेत या संघाचा राहिलेला आहे. 3 पैकी 3 सामने जिंकले, सेमीफायनल जिंकले, मेगा फायनल जिंकले, अपराजित योद्धे राहिले आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावतोय स्वरंजन गायकवाड. अभिनंदन स्वरंजन, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन.
यानंतर आता आपण या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देतो उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्या अगोदर या स्पर्धेचं आभार प्रदर्शन करण्यासाठी श्री क्षेत्र देऊनगर पंचायतीचे सर्वप्रथम नगरसेवक आणि बांधकाम सभापती हनुमान क्रीडा संघाचे प्रमुख सदस्य आदरणीय आदित्यभाऊ चिंतामण टिळेकर यांना विनंती करेल आपण आभार या ठिकाणी व्यक्त करावं. ॲडव्होकेट प्रशांतदादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित जी टुर्नामेंट झाली त्यामध्ये सर्वांचं मी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, बक्षीसदाते असो म्हणजे आपली पूर्ण हनुमान टीम असो आणि रोज जे प्रेक्षक असो, सर्वांनी जे मोलाचं सहकार्य केलं, आम्हाला मोटिवेट केलं आणि काम करताना जे प्लेयर होते, प्लेयर येऊन आम्हाला गायडन्स करायचे, माझ्यासोबत जेवढे आमचे हनुमान क्रीडा संघ असेल एवढी मेहनत घेतली. अक्षरशः मम्मी मला म्हणायची की अरे घरात थांबायचे का काय करायचं काम करायला. इथपर्यंत घरी पण माझं नाही सर्वांच्याच घरी अशा पद्धतीने गोष्टी झाल्या. पण त्या सगळं हे करून आपला प्रशांतदादा म्हणजे माझा आत्याचा मुलगा त्या नावासाठी असो किंवा पूर्ण माळवडीचं नाव मोठं करण्यासाठी संपूर्ण टीमनी संदीप भाऊ असो, बिट्टू भाऊ असो, सर्व टीम अमित भाऊ, संदीप भाऊ, संजय भाऊ, लक्ष्मण भाऊ असो, बंटी असो, अमित असो, सर्व पोरांनी जेवढं सहकार्य केलं मी त्यांचा आभार मानतो आणि सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो. हॅलो. आदित्यने ज्याप्रमाणे सांगितलं त्या पद्धतीने एक गोष्ट राहून गेली माझ्या हाताने की ही सर्व स्पर्धा पार पाडत असताना आम्हा सर्वांना हनुमान क्रीडा संघाच्या सर्व सभासदांना आमच्या कुटुंबाने गेल्या 1 महिन्यात जे समजून घेतलं, सांभाळून घेतलं, त्यांच्या सहकार्यामुळं आम्ही इथं वेळ देऊ शकतो. त्यांनी आम्हाला ज्या पद्धती ह्याही वेळेस समजून घेतलं आहे असं इथून पुढं कायम समजून घ्यावं. त्यांच्या त्यागामुळं आम्हाला सांभाळून घेतल्यामुळं आम्ही या ठिकाणी वेळ देऊ शकलो आणि भव्य दिवस स्पर्धा पार पाडू शकलो. त्यामुळं आमच्या कुटुंबियांचे आणि विशेष करून आम्ही जे फॅमिलीवर आहोत, ज्यांची लग्न झालेली आहे, त्यांच्या सौभाग्यवतींचे मी सर्वांच्या वतीने आभार मानतो की आम्ही त्यांच्यामुळे या ठिकाणी उभे राहू शकलो. आणि ही स्पर्धा आपली सर्वांची घरची स्पर्धा होती. आपला घरचा मोठा कार्यक्रम होता. जर नजर चुकीने कोणाचा सन्मान करायचं राहून गेलं असेल, नाव घेण्याचे राहून गेले असेल किंवा अनावधानाने कुठली चूक झाली असेल तर मी हनुमान क्रीडा संघ अध्यक्ष या नात्याने प्रातिनिधिक स्वरूपात दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांचे सहकार्य इथून पुढेही असेच मिळावं ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद भाऊ. त्यानंतर आपण या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देतो. रोख रक्कम 75,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो आपल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला होता आणि या स्पर्धेत एक मानाचा आकर्षक स्मृती चषक देखील आपण पाहतो. रोख रक्कम 75,000 रुपयांचे सूचने देणारे आदरणीय सुधाकर भाऊ शेळके या स्पर्धेचे मार्गदर्शक, मावळ नगरीचे आणि मावळ तालुक्याचे प्रतितेश उद्योजक, त्याचप्रमाणे नगरसेवक बांधकाम सभापती देऊगाव आदित्यभाऊ टिळेकर यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाला 75,000 रुपये, नगरसेवक योगेशभाऊ काळोखे, सागरदादा काळोखे, सागरदादा बसे यांच्या वतीने एक आकर्षक स्मृती चषक. या स्पर्धेचा विजेता, या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चॅम्पियन संघ ठरतोय अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव. विजेता संघाचे कॅप्टन, संघमालक, खेळाडू सगळ्यांना विनंती आपण सर्वजण या उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस देते. मी संदीप भाऊंना विनंती करेल, मनोजदादांना विनंती करेल, प्रवीण भाऊंना विनंती आपण सगळेजण या हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सदस्य, त्याचप्रमाणे उपस्थित सगळे अतिथी मान्यवर पाहुणे आणि सर्वांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या ठिकाणी देतोय. रोख रक्कम 75,000 रुपये आणि एक आकर्षक चषक, स्मृती चषक देऊन आपण सन्मानित करतोय अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव. विजेता चॅम्पियन संघासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर कराव्यात. DJ Kiran MG
नादी लागू नको आपल्या तू. विजेत्या संघाला आपण सन्मानित करतो. या स्पर्धेत आपण पाहिलं तर रोख रक्कम 75,000 रुपये आणि एक मानाचा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 देऊन आपण सन्मानित करतोय. 7वं पर्व आणि 7व्या पर्वाचा मानकरी ठरलाय अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव संघ. अडीचे थँक्यू. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून खूप खूप हार्दिक आभार. आपण वेळात वेळ काढून आवर्जून या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचं हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं प्रेम स्वर्गीय